आजची कथा आहे झवाड्या बापाने झुले मुलीला। माझे नाव शबन आहे, मी गावाकडे राहते। गावात 2-3 चुलते काक्या असा मोठा परिवार आहे। माझ्या लहान चुलत्याची मुलगी स्वाती माझी खूप जिवलग आहे। मागील महिन्यात स्वातीच्या आणि तिच्या वडिलांचे काही कारणावरून खूप कडाक्याचे भांडण झाले। चुलत्याने काकीला मारहाण केली, त्यामुळे ती माहेरी निघून गेली। आता स्वाती सोबत कुणी नसल्यामुळे माझ्याकडे जास्त येते आणि मीही तिच्याकडे जास्त जाते। काकीला माहेरी जाऊन 2 महिने होत आले होते। घरातली धुनी भांडी ही सगळी कामे स्वातीलाच करावे लागत। स्वातीची उंची 5.5 फूट, कमरेच्या खाली येणारे लांब केस, भरगच्च छाती, स्वाती तिच्या आई सारखीच दिसायची। काका मात्र टेन्शन घेत आणि कधीमधी दारू पीत, पण तरीही ते स्वातीला जीव लावत असत। पुढे काही कारणामुळे आजी आजारी पडली होती। भेटायला आत्या, मामा आणि त्यांची मुले आली होती। 2-4 दिवस ते मुक्कामी होते। स्वातीची आई घरी नसल्यामुळे आत्याचा मुलगा स्वाती सोबत खूप गप्पा मारायचा, तिची चेष्टा करून खोडी काढायचा। स्वातीच्या पप्पांनी पाहिले, पण नाते भाच्याचे असल्याने त्यांनी दुर्लक्ष केले। याचाच फायदा त्यांनी घेतला। दुपारी काका घरी नसल्यावर स्वाती आणि राजू भैया खोलीत गप्पा मारत बसले होते। मी स्वातीकडे सहजच गेले होते। ते दोघे खोलीत काय गप्पा मारत आहेत हे ऐकण्यासाठी मी खिडकी जवळच लपून राहिले। राजू भैया स्वातीला म्हणत होता, एकदा पप्पी दे ना ग, पण ती हसून नाही म्हणाली। पण राजूने ते हसू ओळखले आणि तिला घट्ट पकडून किस करू लागला। दोघांचे भान हरपून गेले होते। मी पण पाहून गुंग झाली होते। तेवढ्यात काका घरात गेले, दोघांना रंगे हात पकडले होते। ते आलेले पाहताच स्वाती घाबरून किचनमध्ये पळून गेली। राजूही लाजिरवाणा होत बाहेर निघून गेला। आता स्वातीच्या पप्पांना स्वातीच्या जवानीला उकळ्या येतात हे समजून गेले। दुसऱ्या दिवशी सर्व पाहुणे निघून गेले। त्या दिवशी रात्री काका दारू पिऊन आले होते। जेवण करून झोपी गेले। स्वातीने मला सोबत झोपायला बोलावले, पण मी अभ्यास आहे म्हणून गेले नाही। पण रात्री 10:30 वाजता सुमारास आई म्हणाली, स्वातीकडे का नाही गेली, एकटी आहे ना ती? म्हणून मी हो म्हणत स्वातीकडे गेले, पण खिडकीतून काकाचा मला आवाज आला, काल दुपारी राजू सोबत काय करत होती? म्हणून मी तिथेच थांबले। स्वाती घाबरली, तिला बोलता येईना, पण काका रागात होते, म्हणाले, तुझ्या गांडीला जास्त माज आलाय का? स्वाती म्हणाली, तोंड सांभाळून बोला पप्पा। स्वातीचे पप्पा म्हणाले, मला माघारी बोलतेस, जरा जास्तच खाज आली तुला? स्वाती म्हणाली, हो आली खाज, दिवसभर तुमचे काम करून करून कंटाळा आलाय मला। स्वातीचे पप्पा म्हणाले, थांब तुझा आता दाना गार करतो। असे म्हणत स्वातीला त्यांनी जवळ ओढले। दोघे आता दिवाणवर पडले होते। स्वाती विरोध करत होती, पण काकांनी दोघांचे कपडे ओढून काढले। स्वातीला काही कळेना, मग काकांनी त्यांची चड्डी काढली। त्यांचा लांब झालेला दांडा पाहून स्वाती घाबरली, पण काकांनी लगेच तिची नागडी चिमणी चोखायला सुरू केली। 5 मिनिट साठून चोखून आता स्वातीला खूप मजा यायला लागली। काकांनी लांब जीभ काढत स्वातीची पूची चोखली, उभे वर सरकत स्वातीचे बॉल दाबून चोखायला सुरू केले। स्वाती गरम झाली। काकांनी अजून वर सरकत बुल्ला पुच्चीत घालू लागले, पण स्वाती कन्हायला लागली, उम्म आई! काका थुका लावून पुन्हा तिच्या पुच्चीत बुल्ला घालू लागले। कर्कन आवाज झाला, पुच्चीत बुल्ला घुसला। स्वाती किंचाळली, काका कचा कचा स्वातीला झवायला लागले। आता स्वाती सुद्धा खालून झवायला लागली। 2 महिने काकूला झोले नसल्यामुळे काका स्वातीला खूप झोले। दोघांचे पाणी गळाले। स्वाती पूर्ण गार झाली। काका उठून टॉवेलने लवडा पुस्त कपडे घालू लागले। स्वाती पण कपडे घालू लागली। पुच्चीतून रक्त येत होते, ते पुस्त सॉरी पप्पा म्हणत झोपून गेली। पण आता माझी पूची पण सटसट करत होती। मला पण असे वाटत होते की स्वातीच्या पप्पांनी मला पण झवाव। मी पाहिले, काका स्वातीच्या खोलीतून बाहेर आले होते आणि तेवढ्यातच लाईट पण गेली। मला आता हा चान्स सोडायचा नव्हता। मी पळत जाऊन काकाची चड्डीत हात टाकून काढून टाकली।
आणि तयांचा बुला तोंडात कोंबला. अंधार असल्यामुळे काकाला वाटले मी तयांची मुलगी स्वातीच आहे. ते मला म्हणत होते, अरे स्वाती, आताच तर तुला मी झोलो, एवढ्या लवकर परत तयार झालीस तू तर तुझ्या आईही पेक्षा पण झवाडी आहेस. मी तयांचे बोलणे ऐकून घाबरले, पण मला बुला चोकायला मजा येत होती. 5 मिनिट चोकून काकाचा बुला ताट झाला. आता तो ठोकायला तयार होता. पण तेवढ्यात मला माझ्या आईने हाक मारली. मी घाबरले आणि बाहेर आले, पण मी तोंड पुसायचे विसरले. माझी झवायची आग पण शांत झाली नव्हती. आईने मला विचारले, मी तुला केव्हापासून हाक मारते, तू कुठे होती? आणि आईने माझ्या तोंडावर चिकाट चिकाट पाणी पाहिले. आईने मला विचारले, हे काय आहे? मी आईला सांगितले. अग आई, काही नाही, ते स्वातीच्या पप्पांनी लॉलीपॉप आणला होता, तोच खात होते. आईने मला सांगितले, ठीक आहे, मला जरा बाहेर काम आहे, तू जाऊन झोप. मी माझ्या रूम मध्ये येऊन झोपाले, पण मला झोप येत नव्हती. मला सारखा काकाचा बुला आठवत होता. मला तो खायचा होता, तो चोळायचा होता, त्याच्या सोबत खेळ खेळायचा होता. पण आता ते शक्य नव्हते. मग